तर मित्रांनो, डोचुला पास एक्सप्लोर करून आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाकडे म्हणजेच पुनाखाकडे. एवढा लांबचा प्रवास करून पोटात कावळे ओरडायला लागले होते. मग काय केलं जागेवर त्यांना शांत. तर मित्रांनो, वेलकम टू द वाईल्ड साइड ऑफ भूटान. आज आम्ही आलो आहोत रिव्हर रॅफ्टिंग करायला. तर मित्रांनो, एन्जॉय करताना सिनियर ज्युनियर लहान मोठं असं कुठले वयाचं बंधन ठेवणारी मेथड नसते. तरी पण लोक म्हणतात टू ओल्ड फॉर दिस, पण मी म्हणतो ब्रो, यू टू स्लो फॉर लाईफ. आजकाल ॲडव्हेंचरचा ट्रेंड आहे, परंतु मित्रांनो, ॲडव्हेंचर म्हणजे 100 फुटाहून उडी मारणं नाही. ॲडव्हेंचर म्हणजे एक जिगरी मित्रासोबत वयाची पर्वा न करता चल करूया म्हणणं. पाण्याच्या लाटासारखं असतं आपलं आयुष्य. कधी थोडं वाईल्ड, कधी अनप्रेडिक्टेबल, पण फ्लोमध्ये आलं की तेच आयुष्य सिनेमॅटिक वाटतं. ही फक्त एक राईड नाहीये, ही माझी लढाई आहे. आपण किती पुढे जाऊ शकतो, आपण आपल्या भीतीला किती बाजूला ठेवू शकतो याची. आपण जेव्हा हे सगळं करत असताना सर्व काही विसरतो, तेव्हाच सुरू होतं खरं जगणं. एवढ्या साऱ्या गोष्टी करून डोक्यात एकच विचार आला, हॉटेल आय एम कमिंग. ट्रिपवर सगळ्यात अंडररेटेड मोमेंट असतो रूमचं दार उघडणं. कितीही थकलो तरी मन मात्र व्हिजिट केलेल्या प्लेसेसवरच असतं. रूम चेक केलं, बाथरूम पास, बेड ओके, असं काय बघितल्यावर आरशात छानवाली स्माईल येते. या तुम्हाला बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू दाखवतो. इथून समोर जे दिसते ना, ते फक्त निसर्ग नाही, ते एक आठवण आहे जी कधीच डिलीट होणार नाही. कधी कधी आपण किती धावतो आयुष्यात, पण जेव्हा आपण थांबतो अशा एखाद्या बाल्कनीतून, अशा गार वाऱ्याच्या मिठीत, तेव्हा लक्षात येतं की खरं आयुष्य हे सिनिक नाही तर साऊलफुल असायला हवं. आणि तेच आम्ही इथं अनुभवतोय. बरेच जण विचारतात की भूटानमध्ये इंडियन फूड मिळतं का? तर मित्रांनो, मी सांगतो मिळतं. आणि फक्त मिळत नाही तर आम्ही आमच्या खास गेस्टसाठी प्रेमाने ते तयार करतो. मित्रांनो, तुमचा कम्फर्ट आणि तुमच्या सवयी आणि सोबतच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद याचं पूर्ण प्लॅनिंग मी स्वतः पर्सनली बघतो. आणि म्हणूनच तुमचा प्रवास फक्त एक ट्रिप नाही तर एक आठवणीनं भरलेला अनुभव बनवतो. तर मित्रांनो, तुम्ही भविष्यात भूटान किंवा अशा कुठल्याही आउटबीट ठिकाणी फिरायचा विचार करत असाल तर नक्कीच संपर्क करा.